त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यातील एक अत्यंत पवित्र तीर्थस्थान असून ते भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. येथे भगवान शंकराचे त्र्यंबकेश्वर मंदिर, गोदावरी नदीचा उगम आणि कालसर्प दोष निवारण पूजा यासाठी जगभरातील भाविक येतात. त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात ब्रह्मगिरी पर्वतावर आहे. पुराणातील कथेनुसार एकदा ब्रह्मगिरी पर्वतावर गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या यांनी कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान इंद्रदेवाने त्यांना वरदान मागण्यास सांगितले. गौतम ऋषींनी सर्वांसाठी कल्याणकारी ठरेल असे वरदान मागण्याचे ठरवले. त्यावेळी ब्रह्मगिरी पर्वतावर अनेक ऋषीमुनी तपश्चर्या करत होते, पण त्यांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती. गौतम ऋषींनी इंद्रदेवाला विनंती केली की त्यांनी या पर्वतावर गंगा नदी प्रवाहित करावी, ज्यामुळे सर्वांची पाण्याची समस्या दूर होईल. इंद्रदेवाने त्यांची विनंती मान्य केली आणि गंगा नदीला ब्रह्मगिरी पर्वतावर प्रवाहित केले. गंगा नदी त्र्यंबक म्हणजेच 3 लिंगांच्या रूपात येथे प्रकट झाली, म्हणूनच या स्थानाला त्र्यंबकेश्वर म्हणतात. या 3 लिंगांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा समावेश आहे. गंगा नदीला येथे गोदावरी म्हणून ओळखले जाते. कुंभमेळ्याच्या वेळी येथे मोठी यात्रा भरते. स्थान व महत्त्व. त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिकपासून 28 किमी अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते. मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या सान्निध्यात असून निसर्गरम्य वातावरणामुळे धार्मिक तसेच पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध आहे. मंदिर व स्थापत्य. मंदिर काळ्या दगडात कोरलेले असून अप्रतिम नक्षीकाम व स्थापत्यकलेसाठी ओळखले जाते. येथे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग स्वयंभू मानले जाते. मंदिर परिसरात कुशावर्त तीर्थ आहे, जे गोदावरी नदीचे उगमस्थान मानले जाते. धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथेच झाला आहे. येथे कालसर्प दोष निवारण पूजा व नारायण नागबळी विधी विशेष प्रसिद्ध आहेत. दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे भरतो, ज्यात लाखो भाविक सहभागी होतात. संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी येथेच आहे. भाविकांसाठी माहिती. अंतर नाशिक शहरापासून 28 किमी. प्रसिद्ध विधी कालसर्प दोष निवारण, नारायण नागबळी. विशेष आकर्षण कुशावर्त तीर्थ, गोदावरी उगम, ज्योतिर्लिंग दर्शन. सुविधा वेधशाळा, संस्कृत पाठशाळा, प्रवचन संस्था. निष्कर्ष. त्र्यंबकेश्वर हे केवळ धार्मिक स्थळ नसून आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि स्थापत्यकलेचा अनमोल ठेवा आहे. नाशिकला भेट दिल्यास त्र्यंबकेश्वर मंदिराला नक्की भेट द्यावी, कारण येथे दर्शनासोबतच निसर्ग, अध्यात्म आणि परंपरेचा अद्वितीय संगम अनुभवता येतो.